हा बघा गरमागरम झणझणीत कटवडा, वरून मसालेदार कट, सोबतच कुरकुरीत वडा. असा कटवडा एकदा खाल्ला की बाहेरचा कटवडा खायची इच्छाच देखील होणार नाही. चला तर आज अगदी सोप्या पद्धतीने हॉटेल स्टाईल कटवडा बनवूया. तर नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. कटवडे बनवण्यासाठी सर्वात आधी आपण इथे बटाट्याची भाजी तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे 4 ते 5 बटाटे छान असे उकडून घेतलेले आहे. त्याची साल काढून छोटे तुकडे करून घेतले. आता हातानेच त्याला अशी कुच करून घेते आहे. त्यामुळे जे बटाट्याचे तुकडे आहे ते वड्यांमध्ये येते, त्यामुळे चव आणि टेक्स्चर खूप छान येते वड्यांना. तर इथे बटाटे छान असे कुच करून झालेले आहे. तर इथे मी कोथिंबीर, मिरची आणि लसूणचं पेस्ट करून घेतलेलं आहे. गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरं घालायचं आहे. मोहरी आणि जिरं छान तडतडलं की त्यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर आपल्याला हिंग घालायचं आहे. नंतर यामध्ये आपल्याला तयार केलेलं हिरवं वाटण घालून घ्यायचं आहे. तर मी इथे 2 टेबलस्पून हिरवं वाटण घालते आणि 1 टेबलस्पून आपल्याला कटसाठी ठेवलेलं आहे. आता हे आपल्याला 1 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर हळद घालून घ्यायची आहे. हळद सुद्धा आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे. नंतर यामध्ये आता आपल्याला बटाटे घालून घ्यायचे आहे. बटाटे सुद्धा आपल्याला छान असे एकजीव करून घ्यायचे आहे. बटाटे आपले छान असे मिक्स करून झाले की यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर सुद्धा आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला फक्त 2 मिनिट याला शिजवून घ्यायचं आहे. बटाट्याची भाजी 2 मिनिट छान अशी शिजवून झाली की वरून आपल्याला छान अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे. तर इथे आपली वड्यांसाठी लागणारी बटाट्याची भाजी तयार आहे. आता ही थोडी थंड होण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवायची आहे. तोपर्यंत आपण झणझणीत कट तयार करून घेऊया. तर इथे कटसाठी मी आधी गॅसवरती तवा ठेवलेला आहे. तवा छान गरम झाला की इथे 2 ते 3 टेबलस्पून धने घेतलेले आहे. धने आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहे. धने छान असे परतून झाले की त्यामध्ये आपल्याला थोडे खडे मसाले सुद्धा घ्यायचे आहे. दालचिनी, थोडे 2 ते 3 मिरे, ते सुद्धा आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहे. नंतर यामध्ये अगदी अर्धा टेबलस्पून तीळ घेतली आहे. तीळ सुद्धा आपल्याला छान अशी परतून घ्यायची आहे. तर मी हे भाजताना यामध्ये अजिबात तेलचा वापर नाही केलेला आहे, असेच भाजून घेतलेले आहे. तर बघा छान असे भाजून झालेले आहे. आता यामध्ये अगदी 1 टेबलस्पून तेल घालते आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता बारीक कट केलेला कांदा सुद्धा परतून घ्यायचा आहे. तर कांदा असा आपला छान असा परतून झाला की यामध्येच आपल्याला आता खोबरं सुद्धा परतून घ्यायचं आहे. परत थोडं तेल घालून खोबरं सुद्धा यामध्येच आता परतून घेते. आणि सोबतच 3 ते 4 लसूण पाकळ्या आणि थोडं आलं सुद्धा यामध्येच परतून घेते. तर इथे आपलं कांदा, लसूण, आलं, खोबरं छान असं भाजून झालेलं आहे. आता याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर बारीक वाटताना मी थोडं कोथिंबीर सुद्धा घालते आहे. जर वाटणामध्ये कोथिंबीर घातलं ना तर खूप छान चव येते, म्हणून कोथिंबीर सुद्धा घालते आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. आता यामध्येच मी सर्व मसाले सुद्धा घालून घेते आहे. तिखट, मीठ, हळद, गरम मसाला. मसाले घातल्यानंतर परत एकदा मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. त्यामुळे जे मसाले आहे छान एकजीव होतात. तर कट बनवण्यासाठी मी इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे.
मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण तयार केलेलं हिरवं वाटण सुद्धा घालून घ्यायचं आहे. तर मी इथे 1 टेबलस्पून हिरवं वाटण घालते आहे. ते आपल्याला छान 1 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. तर हे वाटण आपल्याला 3 ते 4 मिनिट छान असं मंद आचेवर परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही आपल्याला तोपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. तर इथे आपलं वाटण छान असं परतून झालेलं आहे, रंगही बदललेला आहे आणि तेलही सुटायला लागलं आहे. आता यामध्ये मी उकडलेले चणे आणि मूग घालते आहे. तर हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला. अगदी थोडे घातले आहे, ते सुद्धा आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहे. तर यामध्ये आता 1.5 ग्लास पाणी घालते आहे. पाणी छान गरम करून घेतलेलं आहे. तर शक्यतो गरमच पाणी घाला. गरम पाणी घातल्यामुळे छान तर्री येते कटला. पाणी घातल्यानंतर छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर इथे 10 मिनिट झाले आहे आणि आपला कट छान असं शिजून झालेला आहे. आता वरून आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि अगदी थोडा आपल्याला काळा मसाला असतो ना, घरगुती काळा मसाला, तो सुद्धा घालून घ्यायचा आहे. तर बघा किती छान रंग आलाय आपल्या कटला. अगदी झणझणीत आणि मस्त तयार झालेला आपला कट. आता आपण वड्यांसाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे 2 वाट्या बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ घालते आहे, थोडी हळद, थोडं तिखट आणि थोडा ओवा छान असा चोळून घालते आहे. त्यामुळे छान सुगंध येतो. नंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता गरजेनुसार पाणी घालायचं आहे. तर बॅटर आपल्याला एकदम पातळही नको आणि घट्टही नको, आपल्याला मीडियम असं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर इथे मला थोडं घट्ट वाटते बॅटर, म्हणून मी थोडं पाणी घालते आहे. पाणी घालून परत त्याला फेटून घेते आहे. तर बघा अशा प्रकारचं आपल्याला बॅटर हवं वड्यांसाठी. एकदम पातळही नको आणि एकदम घट्टही नको, मीडियम असं आपल्याला बॅटर पाहिजे. आता आपलं इथं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण वडे सुद्धा तयार करून घेऊया. तर इथे वडे सुद्धा तयार झालेले आहे. आता बॅटरमध्ये थोडं चिमूटभर मी सोडा घालते आणि हाताने छान असे फेटून घेते आहे. त्यामुळे सोडा छान मिक्स होतो आणि वडे खूप छान फुलतात. म्हणून आपल्याला 1 मिनिट छान सतत असं याला ढवळत राहायचं आहे. तर मी ते एक साईडला तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल छान गरम झालेलं आहे. आता आपल्याला वडे बॅटरमध्ये बुडवून तेलामध्ये सोडायचे आहे आणि वडे सोडताना आपल्याला जो गॅसचा फ्लेम आहे तो हाय ठेवायचा आहे आणि वडे सोडून झाले की आपल्याला गॅसचा फ्लेम मीडियम करून ठेवायचा आहे. त्यामुळे जे आपले वडे आहे बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून छान मऊ होतात. तर बघा आपले वडे किती छान असे फुललेले आहे, बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ. तर आपले कट वड्यांसाठी लागणारे वडे तयार झालेले आहे. तर आता आपण दुसरी बॅच सुद्धा अशीच तयार करून घेऊ. तर बघा किती छान आपले वडे तयार झालेले आहे. आता आपण सर्व करूया. तर मी इथे एका प्लेटमध्ये पाव सुद्धा घेतलेला आहे. पाव कटवड्यांसोबत खूप छान लागतो, नक्की ट्राय करा. गरमागरम वडे घेतलेले आहे आणि वरून छान गरमागरम कट. आणि कट वडा गरमागरम खाण्याचीच मज्जा येते. गरमागरम असला तरच खूप छान लागतो खायला. तर बघा तर्री किती छान आली आपल्या कटला. आणि वरून आपल्याला छान असा बारीक कट केलेला कांदा, कोथिंबीर आणि सेव घालायचे. वा, खूप भारी लागतो असा कटवडा. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा.
आणि पावसाळ्यामध्ये हा कटवडा खाण्याची मज्जाच वेगळी येते. आणि सध्या तर पावसाळ्याचा सीझन चालू आहे, तर तुम्ही ही रेसिपी माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि जर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा सोप्या चविष्ट मराठी रेसिपीजसाठी अस्सल मराठी रसोई चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.